नमस्कार भावांनो, आज घेऊन आलोय तुमच्यासाठी 2004ची दी स्कॉर्पिओ, जी की रोबस्ट आणि ओरिजिनल स्कॉर्पिओ आपण म्हणू शकतोय, जी की ॲक्च्युअली लॉन्च झाली होती 2002 मध्ये. आपण याचं इंजिन बघूया भावांनो. आरामात मी याच्यानं माझे बायसेप्स तयार करू शकतोय. आणि तुम्ही बघू शकताय 2.6 लिटर टर्बो डिझेल इंजिन, जे की प्रोड्यूस करत होतं द थर्ड, जे की प्रोड्यूस करत होतं 110 हॉर्स पॉवर 2004 साली. ते अतिशय ह्यूज पॉवर मी म्हणू शकतो. आणि तुम्ही बघू शकताय लाईटची जी डिझाईन आहे ती तेव्हापासूनच अशी आहे. आणि तुम्ही बघू शकता, हा आहे तुमचा लाईट, हा आहे तुमचा पार्किंग, हा आहे तुमचा इंडिकेटर, आणि हे आफ्टर मार्केटवाले फॉग लॅम्प्स. आणि तुम्ही फक्त बघा रे भावांनो, काय दिसते रे गाडी, एक नंबर. आणि ग्राउंड क्लिअरन्स 180 mm ग्राउंड क्लिअरन्स, आणि सगळ्या गोष्टी खालून एक्सपोज आहेत, सगळ्या गोष्टी. मला तर ही गाडी एवढी भारी फिलिंग आणून द्यायला लागली की ज्या जुन्या गाड्या होत्या ना भावांनो, त्या बेस्टच होत्या. आणि तुम्ही बघू शकताय ह्या गाडीची जी लेंथ आहे ती तुम्हाला माहिती आहे 4420 mm ची लेंथ. आरामात तुम्ही 12 माणसं तरी ह्या गाडीत आरामात बसून घेऊन जाऊ शकता. आणि ज्यावेळी आपण इकडे येतो, टायर साईज, हो भावांनो, ह्याचा टायर साईज आहे 235/75/15, एक नंबर. तसा बॉडीवरती छोटा वाटतोय टायर, पण त्याचं जे काम आहे अतिशय भारी पद्धतीनं तो करून जातोय. फुटस्टेप तुम्हाला दिलेली आहे, आणि इंडिकेटरची प्लेसमेंटसुद्धा इथं दिलेली आहे. ब्लॅकआउट आउटसाईड रिअर व्ह्यू मिरर्स, ब्लॅकआउट डोर हँडल्स, आणि ब्लॅक केलेले असे विंडोज. त्याचसोबत तुम्ही बघू शकता ही अशी एक डिझाईन आहे, ही नेमकी काय आहे तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. त्याचसोबत फ्यूल लीडसाठी तुम्हाला चावी दिलेली आहे. आतून वगैरे काही ओपन नाही करायचं, चावी द्यायची, चोरी नाही झाली पाहिजे राव. आणि इकडे ज्यावेळी तुम्ही आता ह्याचा मागचा व्ह्यू भावानं बघा, एक नंबर दिसतोय, बॉक्सी आहे. आणि मला डिझाईनसुद्धा खूप आवडते. थोडीफार तुम्हाला कॉलिशची आठवण आणून देते, बट नो. छोटंसं असा टेल लॅम्प, मी छोटासा म्हणायला लागलो कारण आत्ताच्या स्कॉर्पिओजना बघाल तर इथपर्यंत येतो तो. तर त्या मनानं हा छोटासा टेल लॅम्प, हा आहे तुमचा ब्रेक लाईट, हा आहे तुमचा इंडिकेटर, हा आहे तुमचा रिव्हर्स लाईट. आणि नो पार्किंग सेन्सर्स ॲज सच, हाच फक्त असेल तुमचा प्रोटेक्टर. हा दिलेला आहे तुम्हाला फूट स्टेप आतमध्ये जाण्यासाठी. आणि आत जायच्या आधी बघूया स्कॉर्पिओचं ह्यूज बॅचिंग जे निघालेलं आहे. टर्बो 2.6चं बॅचिंग ते सुद्धा निघालेलं आहे. आणि खूप साऱ्या गोष्टी निघालेल्या आहेत. टॉप माउंटेड ब्रेक लाईटसुद्धा मिसिंग आहे, मागं वायपरसुद्धा मिसिंग आहे. आणि हा आहे तुमचा ब्लॅकआउटवाला बंपर. तर आपण ह्याच्यात एकदा जाऊन बघूया. त्यासाठी जरा चावीची आपल्याला गरज पडू शकते. अँड हिअर इट ओपन्स. ओके, ह्यूज ओपनिंग असा डोर, अख्खाचा अख्खा डोर एका साईडला येतो, तुम्ही बघू शकता. इथं सुद्धा तुम्हाला डोर ओपनिंग नॉब, पॉकेट्स ॲज सच डोरवर तुम्हाला मिळत नाहीत. आणि इकडं दोन 4 माणसं आरामात बसून जातील. इथं तुम्ही अशी एक फळी टाकली तरी बेडसुद्धा होऊन जाईल. आणि मी लहानपणी असताना आम्ही असं करायचो स्कॉर्पिओ सुमोमध्ये. तुम्हीसुद्धा असं काही करत असाल तर कमेंट्समध्ये मला सांगा. आणि तुम्ही बघू शकता ज्यावेळी हे फोल्ड होतात, म्हणजे तुम्ही हे असे वर उचलायचे आणि हे बंद करायचे, तर हे ज्यावेळी तुम्ही फोल्ड कराल तर जवळपास 500 लिटर्सचा बूट स्पेस या गाडीमध्ये तयार होतो. आणि तो अतिशय ह्यूज आहे. मी आत बसून नाही दाखवू शकत, पण आतमध्ये लेगरूम अतिशय कमी आहे, हे मात्र कन्फर्म आहे. तर आपण आता सेकंड रो बघूया. आणि परत तीच अडचण राव, ते डोर्स ऑटोमॅटिक लॉक होतात. आपण एकदा मागं जाऊन बसून बघूया. हा आहे तुमचा मागचा व्ह्यू. मागचे सेकंड रो कसा असणार आहे. इथं डोर पॉकेट्स तुम्हाला मिळत नाहीत. डोर हँडल इथं दिलेलं आहे. ह्यामध्ये तुम्हाला पॉवर विंडोज दिलेले नाही आहेत. आणि आतमध्ये जाण्यासाठी वापरायचा आहे फुट रेस्ट. अँड हिअर वी गो. तर आता भावना आपण आलेलो आहोत ह्याच्या सेकंड रोमध्ये. समोरची सीट माझ्या हाईटप्रमाणे ठेवली आहे, आणि तुम्ही बघू शकताय लेगरूम अतिशय कमी मिळतोय. अंडर थाय सपोर्टसुद्धा ह्या गाडीत मला पुअर वाटतोय. पण जी भरभरून गोष्ट मिळते ती म्हणजे हेडरेस्ट. अतिशय मोर दॅन इनफ असं तुम्हाला हेडरेस्ट या गाडीत मिळतो. आणि तुम्ही बघू शकताय ग्रॅब करायला एक हँडल दिलेलं आहे. 2 प्रॉपर हेडरेस्ट मिळतात. मधले जे माणसं बसणार आहेत त्यांना हेडरेस्ट, हेडच नाही आहे, डोकं नाही आहे, असं स्कॉर्पिओला वाटत होतं आय गेस. पण भावांनो, ह्या गाडीत एक बाकडा टाकलाय तुम्हाला मध्ये, असा फील येईल. 4 माणसं आरामात बसतील. 4 माणसं असे आरामात मित्र बसून, गँगस्टर्स बसून, पॉलिटिशियन्स बसून जातील, अशी ही गाडी
त्यावेळी मात्र महिंद्रानं विचार करून प्लेस केलेली आहे मार्केटमध्ये, असं मात्र मला नक्की वाटतं. आणि गार पण राहिलं पाहिजे ना, त्यामुळं इथं तुम्हाला मिळतोय AC व्हेंट्स सेकंड रोसाठी, आणि ते पण प्रॉपर 2 तुम्हाला मिळतात, आणि 2 कप होल्डरसुद्धा आहेत. तर मागं बसल्या बसल्या ग्लास तुम्ही इथं ठेवू शकता, असा हा फील डेफिनेटली दिलेला आहे. तर आता आपण बघूया ह्याचा ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स कसा असणार आहे, गाडी चालवायला कशी असणार आहे. सो लेट्स गेट गोईंग. ओके. गाडीत चढणं उतरणं हा एक नक्कीच टास्क राहणार आहे, जी माणसं गिड्डी वगैरे असतील त्या लोकांसाठी. हे मी डेफिनेटली ह्या ठिकाणी मेन्शन करेन. आता आपण ड्रायव्हर सीटकडे जाऊया. त्याआधी तुम्ही बघू शकता डोअरवरती कोणत्याही प्रकारचे पॉकेट्स नाही आहेत. त्याचसोबत पॉवर विंडोजसुद्धा तुम्हाला समोरच्या डोर्सना नाही आहेत. सेम ग्रॅब करायला हँडल, सेम डोअर स्ट्रक्चर तुम्हाला दिसणार आहे, आणि आउटसाईड रिअर व्ह्यू मिरर तुम्हाला हातानेच ॲडजस्ट करायचा आहे. इथं आहे तुमचं AC व्हेंट, आणि खाली तुम्ही बघू शकता प्रॉपर पॅडल्स तुम्हाला दिलेत. डेड पॅडल्स ॲज सच काहीही गोष्ट तुम्हाला मिळणार नाही. त्याचसोबत हाईट ॲडजस्टेबल सीट्स वगैरे सुद्धा ह्या गाडीत नाही आहेत. तर आपण एकदा आत जाऊन बघूया. ओके. आतमध्ये बसणं एक टास्क तर ह्या गाडीत तुम्हाला नक्की राहणार आहे. थोडंसं सिटिंग ह्याचं लो आहे. आत्ताच्या स्कॉर्पिओज थोड्याशा अपराईट आहेत, आणि आपण बघितलंय मोस्ट ऑफ दी 2004, 6, 8 पर्यंतच्या ज्या ह्या SUVs होत्या, थोडंफार सिटिंग ह्यांचं लो होतं, जस्ट लाईक अ सिदान. सेम ह्या गाडीत सुद्धा आहे. स्टेअरिंगसुद्धा आत येत असताना थोडंसं अडचणीचं मला ह्या गाडीत वाटतंय. आपण ज्यावेळी येतोय, हा आहे तुमचा स्टेअरिंग व्हील. अतिशय बेसिक आणि लेदरिश टच थोडंसं मला यात फील होतं. रबरिश टच असावं ते लेदरिशपेक्षा. आणि हा आहे तुमचा हॉर्न. त्यानंतर हे आहे तुमचं अतिशय बेसिक पण त्यावेळी अतिशय फॉर्ममध्ये आलेलं असं हे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर. तुम्ही बघू शकता ह्यामध्ये तुम्हाला माइल्स पर आवर सुद्धा दिलं. हे आहे तुमचं स्पीड पर आवर, हा आहे तुमचा स्पीडोमीटर, हा आहे तुमचा RPM मीटर, हे आहे तुमचं फ्यूल गेज, आणि हे आहे तुमचं इंजिन टेम्परेचर. आणि तुम्ही बघू शकताय ही गाडी चालली आहे एक्झॅक्टली 2,71,000, अँड दॅट इज वे टू मच. आणि मधल्या ह्याच्यात तुम्हाला आता हे टाईम दाखवतं, जे की परत चुकीचंच आहे डेफिनेटली. हे आहे तुमचं ट्रिप A, आणि हे आहे तुमचं ट्रिप B. बस इतक्याच गोष्टी तुम्हाला ह्या गाडीत मिळतात. तर तिथून आपण ज्यावेळी बाहेर येतोय, इकडे आहेत तुमचे वायपर कंट्रोल्स. एकदा वायपरचा स्प्रे आणि वायपर बघूया. तर स्प्रे तर डेफिनेटली येणार नाही आहे, पण वायपर पण तुम्ही बघाल तर हा थोडासा शाना लेट चालतोय का? हे बघा, हा थोडासा लेट चालतोय भाऊ. आणि ओके, थांब, बस 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 बस. ओके. तर इकडे आहेत तुमचे हेडलाईटचे कंट्रोल्स, आणि हे नॉब्स जे आहेत ते त्यावेळी थोडेसे युनिक वाटतात मला त्यावेळेच्या मानानं. ओके. इकडून ज्यावेळी तुम्ही मध्ये येत आहे, सेम महिंद्राचं जे डिझाईन आहे ते आता कॅरी फॉरवर्ड केलं आहे असं मला फील होतं आहे. जी महिंद्रा क्लासिक वगैरे आहे त्या गाड्यांमध्ये. पण हे डिझाईन अतिशय रोबस्ट आणि भारी दिसतंय. तुम्ही बघू शकतात इथं आहेत तुमचे AC व्हेंट्स, त्यानंतर इथं आहे तुमचा मल्टीमीडिया, इथे आहेत तुमचे सगळे स्विचेस, जसं की AC स्विचसुद्धा तुम्हाला इथं दिलं आहे. हे आहे तुमचं हजार्ड लाईट स्विच, हे आहे तुमचे डमी स्विचेस, हा आहे तुमचा फॉगलॅम्पचा स्विच. तुम्ही इमॅजिन करा फॉगलॅम्पचा स्विच तुम्हाला इथं दिला आहे. त्यानंतर हे आहेत तुमचे ACचे कंट्रोल्स, हा आहे तुमचा टेम्परेचर गेज, हे आहेत तुमचे मोड्स. आणि इथं जर तुम्ही बघाल काहीतरी एक वेगळी गोष्ट आहे, की इकडं पण 1, 2, 3, 4 आहे, इकडं पण 1, 2, 3, 4 आहे. तर हे काय आहे? हे तुम्ही मला कमेंट्समध्ये तर सांगाच. त्याच्या आधी मी तुम्हाला क्लिअर करतो. ही आहे तुमचा हवा जी आहे आतल्या आत चालणे आणि बाहेरची हवा आत घेणे. तर इकडे ज्यावेळी तुम्ही ह्याला ओके, इकडे ज्यावेळी तुम्ही त्याला टर्न करताय, त्यावेळी इकडचं तुम्ही फॅन स्पीड वापराल, आणि तेच तुम्ही इकडं टर्न कराल तर इकडचं फॅन स्पीड वापराल. हे असं काहीतरी डिझाईन त्यावेळी महिंद्राने दिलेलं, हे खूप इम्प्रेसिव्ह आहे भावांनो. त्याचसोबत इकडे आहे तुमचा ॲश ट्रे, हा आहे तुमचा सिगरेट लायटर जिथं आपण आता चार्जर लावलाय, हा आहे तुमचा 5 स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स. रिव्हर्स पार्किंग सेन्सर किंवा कॅमेरा नाही आहेत, त्यामुळे मी रिव्हर्स गिअर काही टाकून दाखवणार नाही आहे. परत इकडे येतात तुमचे 2 बॉटल किंवा कप होल्डर्स, इकडे थोडा स्पेस आहे. त्यानंतर इथं तुम्ही आय गेस त्यावेळेचा नोकियाचा फोन आरामात ठेवू शकत होता, असा स्पेस महिंद्राने तुम्हाला दिलेला आहे. हा आहे तुमचा हँडब्रेक. हँडब्रेकचा फील खूप भारी आहे ह्या गाडीचा. त्यानंतर इकडे एक ग्रॅब करायला दिलेला आहे तुम्हाला हँडल, इकडे थोडा स्टोरेजचा स्पेस, आणि हा आहे तुमचा ग्लो बॉक्स. त्यानंतर तुम्ही बघू शकता ह्या बाजूला तुम्हाला मिरर त्यावेळी मिळत होता, व्हेरी इम्प्रेसिव्ह.
हा आहे तुमचा मॅन्युअल डिमिंग इनसाइड रिअर व्ह्यू मिरर. इथं तुम्हाला दिलेलं आहे जे की आपण लॉक अनलॉकचं सेंट्रल लॉकिंगचं युनिट बसवलंय, त्याचा हा अँटेना तुम्हाला इथं मिळतो. ह्या बाजूला तुम्हाला कोणत्याही प्रकार, अरे इसकी माँ का निकल गया ये तो. ठीक आहे. अरे बस भाई. ओके, बंद करूया भावानं याला. तो भाऊ खाली चाला सरळ. अबे खाली नको येऊ. ओके, टू फिक्स दिस हाऊ मी ते फिक्स केलेलं आहे. ते लूज पडलं होतं, तर तिथेही तुम्हाला मिरर मिळत नाही, तुम्ही बघितलेलं आहे. तर आता आपण ही गाडी चालवायला कशी आहे बघूया. सो लेट्स गेट गोईंग. तर भावांनो, आता आपण बघणार आहोत ही गाडी चालवायला कशी आहे. सो सेफ्टी फर्स्ट, सीट बेल्ट फर्स्ट अँड हिअर वी गो. ठीक आहे, गाडी आपण स्टार्ट करतोय. हँड ब्रेक डाऊन इंटू द फर्स्ट गिअर. आणि AC आपण लावतच नाही आहोत बेसिकली. आणि तुम्ही बघू शकता आपण थोड्याशा अशा ऑफरोड ठिकाणीच आहोत. कच्चा रस्ता आहे आणि इकडून आपण आता ही गाडी घेऊन बाहेर पडतोय. तर भावांनो, मला ह्या गाडीच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्स बद्दल बोलायचं आहे. पहिली आणि सगळ्यात पॉझिटिव्ह जी गोष्ट असणार आहे ती म्हणजे ह्या गाडीचं असणारं सस्पेन्शन. भावांनो, यू वोंट बिलीव्ह, ह्या कच्च्या रस्त्यांवरती मला असं जाणवतच नाहीये की मी गाडी अशी कुठली तरी एक स्कॉर्पिओ वगैरे चालवायला लागलोय. इतकी कम्फर्टेबली जाते ह्या कच्च्या रस्त्यांवरून ही गाडी की अनबिलिव्हेबल. आणि मला हे खूप आवडलं ह्या गाडीचं. त्यानंतर तुम्ही बघू शकता ग्राउंड क्लिअरन्स ह्या अशा कच्च्या रस्त्यांवर वरून जात असताना गावाकडे वगैरे ही तुम्हाला कुठंच डिसअपॉइंट नाही करणार, हे मात्र नक्की आहे. त्यानंतर जसं मी तुम्हाला दाखवलं 2,71,000 किलोमीटर रनिंग या गाडीचं झालंय. आणि ते रनिंग भावांनो अनबिलिव्हेबल आहे. कारण आपण बघतोय की इनोवा असेल, टोयोटाच्या ज्या गाड्या आहेत त्या एवढ्या रनिंग होतात आणि आपण त्यांना अप्रिशिएट करतो, अरे इतकं रनिंग झालं, एवढी भारी गाडी, रिलायबल. भावांनो, ही सुद्धा आहे. बघा तुम्ही 2004 पासून हे ओनर गाडी वापरतायत, 2 वेळा रिपासिंग केलंय आणि 2,71,000 रनिंग. मला त्यांनी सांगितलं अराउंड तुम्हाला 14 ते 15 ॲव्हरेज पडतंय. आणि मी ही गाडी इतकी नाही यूज केली की मला ॲव्हरेज क्लेम काढता येईल. पण आता मी जेवढी केवढी यूज केली गाडी तेवढ्यात मला जवळपास गाडीला 11चं तर ॲव्हरेज पडलंय. आता 11चं ॲव्हरेज बरोबर का आहे, कारण मी बऱ्यापैकी गाडी रफ रोड्सवरच यूज केली. आणि आता सुद्धा तुम्ही बघू शकताय व्हेरी ऑफ रोडिंग टर्नवरून आपण ही गाडी काढतोय आणि इझिली गाडी जाते. मागचा व्हील स्पिन डेफिनेटली व्हायला लागलाय, पण गाडी मात्र थकत नाहीये. व्हेरी इम्प्रेसिव्ह व्हेकल. मी ह्याच्या आधी जी स्कॉर्पिओ चालवली 2012-14 पासूनच्या सगळ्या चालवल्यात. पहिल्यांदा मी ही 2004 ची गाडी चालवतोय आणि व्हेरी इम्प्रेसिव्ह ह्याचं जे पॉवर आउटपुट आहे भावांनो, नाद नाही नाद. काय पॉवर आउटपुट आहे. दुसऱ्या गिअरमध्ये गाडी असली पळते, नाद नाही या गाडीचा, नाद. तर मी तेच सांगत होतो, ॲव्हरेज सुद्धा जरी तुम्हाला 12-13 पडतंय तर ते भारी आहे. तर गाडी मला ही सुद्धा रिलायबल वाटते. त्यानंतर याचं इंजिन परफॉर्मन्स हे बघा, काय पळते ही गाडी, काय पॉवर आहे, काय पिकअप आहे. नाद खुळा, नाद खुळा. मजा आली, मजा म्हणजे मजा आली ही गाडी चालवून. तर ही एक गोष्ट मला या गाडीची पॉझिटिव्ह वाटते. त्यानंतर तुम्ही बघू शकताय स्पेसियस तर गाडी डेफिनेटली आहे. गाडीत स्पेस खूप चांगला आहे, तुम्ही जास्ती माणसं वगैरे कॅरी करू शकता. तर ह्या गाडीच्या मला पॉझिटिव्ह गोष्टी वाटतात. त्याचसोबत निगेटिव्ह गोष्टींमध्ये इतकं काही निगेटिव्ह नाही आहे, जे की ह्या गाडीचं ऑर्थोडॉक्स निगेटिव्हपणा आहे किंवा ह्याचं हेरिटेज आहे, अनुवंशिकता आपण जी म्हणतो. ह्या गाडीला बॉडी रोल खूप आहे. कॉर्नर्सवरती वगैरे तुम्हाला ही गाडी इतकी काही इझी जाणार नाही आहे, तर बॉडी रोल तुम्हाला गाडीत राहील. त्यानंतर ब्रेकिंग वगैरे आता डेफिनेटली एवढी ह्यूज गाडी आहे तर ब्रेकिंग तुम्हाला कॉशियसली करावं लागेल, इमिजिएटली गाडी थांबणार वगैरे नाही. पण बेस्ट म्हणजे बेस्ट गाडी आहे. लांबी आहे गाडीला, मोठी गाडी आहे, तर पार्किंगचे वगैरे इश्यू होतील. डेफिनेटली सिटीकडे वापरणं थोडंसं चॅलेंजिंग ह्या गाडीसाठी नक्कीच राहू शकतं, पण ते सोडलं तर एक नंबर गाडी आहे. पॉझिटिव्ह पॉईंटमध्ये अजून एक गोष्ट मी बोलत असताना, स्टेअरिंग फील अँड फीडबॅक. तुम्ही मगाशी सुद्धा बघितलं, मी इतक्या इझिली गाडी स्टिअर करत होतो, इतक्या इझिली की मला पटतच नाहीये की मी एक एवढी मोठी गाडी वापरतोय.
आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी फक्त दाखवेन की वन हँड ऑपरेशन. हे बघा, वन हँड ऑपरेशन. मी गाडी खाली घेतली, सच अ ह्यूज व्हेकल ऑपरेटिंग वन हँड. जोक नाही आहे रे. म्हणजे मला ही एक एवढी भारी गोष्ट वाटली ह्या गाडीची की तुम्ही वन हँड ऑपरेशन करू शकता आणि ते सुद्धा व्हेरी इझिली. म्हणजे मला हे खूप भारी वाटलं ह्या गाडीचं. आहे बघा, काय मजा आली रे, मजा. म्हणजे मी खरंच भावनो ह्याच्या आधी ही गाडी नव्हती चालवली आणि आय वोंट बिलीव्ह की एवढी मजा आली असती ही गाडी चालवायला. हिअर यू गो अँड अ लिटल बिट व्हील स्पिन. एक नंबर. काय मजा आहे, रिअल गँगस्टर यार, रिअल गँगस्टर. काय रोड प्रेझेन्स आहे या गाडीचा, काय मजा आहे. तर हे होते या गाडीचे फायदे तोटे, ह्या गाडीची मजा जी मी तुमच्यासोबत शेअर केली. तर तुम्ही सुद्धा सांगा तुमच्याकडे ही गँगस्टरवाली स्कॉर्पिओ आहे का? आहे तर तुम्हाला त्याचे प्लस पॉईंट, निगेटिव्ह पॉईंट्स काय वाटतात? तुम्हाला सुद्धा ती एवढीच एक्साइटिंग वाटते का जेवढी मी आता ही चालवताना एक्साइट झालोय? तर ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते आधी करा भावांनो. कारण अजून अशा भन्नाट नादखुळा जुन्या नवीन सर्व प्रकारच्या गाड्या घेऊन आपण तुमच्या भेटीला पुन्हा येणार आहोत. तोपर्यंत भावांनो, राम राम.